अच्छा इथं आहे तुम्ही. हो कारभारीन बाई. काय झालं असं काय बघताय? फॉरेनर दिसतोय काय मी? हा अच्छा हे वय दाढी वाढवलेलं आहे. सिक्रेट मिशन वर आहे मी. हा म्हणून वाढवली. काय अवतार केले अस्वलासारखा. शोभते का तुम्हाला या? आणि ड्युटी सोडून इथं कसं काय? मग काय करू, व्हायरल झाली नाती होती म्हणून बाजूला ठेवली ड्युटी. इकडे या. या. बसा. हे काय ऐकतोय आम्ही? हा कधी सुनबाई कधी सासूबाई. हा म्हणजे अख्ख्या राज्यात इलेक्शनचं वारं सुरू आहे, पण सगळ्यांचं लक्ष रमावते ते. हे सुनबाईंचं पारडं एवढं जड कसं काय? सासूबाईंची पॉवर जरा कमी झालेली दिसते. गोष्टी बंद करा तुमच्या फालतू गोष्टी. हे पावर बिवर कमी झालेली नाही. माझी माई वागीन आहे वागीन. आलं का लक्षात? आणि मोठे शान आहे. मिसेस गोष्टी आम्हाला फक्त एवढंच वाटते की तुमच्या माई जरी वाघीण असल्या तरी हे जंगल सुनबाईंचं आहे आणि त्यांनी तुमच्या वाघिणीची शेळी केली आहे. शेळी. काय म्हणले? कुठं काय? शेळी म्हणले आता. खेळी. खेळी म्हणलो मी. हा राजकारणात खेळी महत्वाची असते. ते काय पण असलं ना तरी एक गोष्ट सांगू का तुम्हाला? वैद्याने किती पण ठरवलं का नाही, जे शेवटी जिंकणार माझी माईच आहे. कारण माझ्या माईची खेळी माहित नाही कोणाला. शेवटी गुलाल कुणाचा उडणार? माई साहेबांचाच. हेच म्हणालो मी. हा आता आलेत का नाही ड्युटीवर ना, प्रेशवान गप्पा सरा. कळलं? माई साहेबांचे जिंकणार आहेत. पडा गप. जिंकून जिंकून जिंकणार कोण? माई साहेबांची आहेच कोण? आमच्या कारभारीबाईंना मांडलं पाहिजे बरं का. म्हणजे कॉन्फिडन्स असावा तर असा. यांचा प्लॅन यावेळेस बी फ्लॉप होणार आहे बरं. पण कॉन्फिडन्स मला एक कळत नाही. माहिली की फ्लॉप होणारे प्लॅनच का बनवतात? जावई बापू, थोडं बोलायचं होतं. हे जसं वागले त्याचा राग तुम्हाला येणं साहजिक आहे, पण तो राग तुम्ही वैदेहीवर धरायला नको होता. बघा, तुमच्यात नक्की काय गैरसमज झालेत ना मला नाही माहित, पण एकच सांगते, संसाराचा गाडा ना 2 चाकांवर चालतो. त्यातलं एक जरी चाक डगमगलं ना तर संसाराचा गाडा गैरसमजाच्या चिखलात जाऊन रुळतो. तू त्यातून बाहेर जरी निघाला ना तरी त्याची राड कायम तशीच राहते. चाक नसत पडलं एक दिवशी जाऊन ना एकदा बोला. बोलाल ना जावई बापू. बघा, माझ्या वैदूचं काही चुकलं असेल ना तर मी हात सोडते. मी 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 पदर पसरते तुमच्या समोर. बघा, पण असं नका करू. बोला तिच्याशी. एकटी पडली होती, बोला तिच्याशी. काय करताय तुम्ही? उठा बरं तुम्ही. उठा उठा उठा. तुम्ही बसा इथं. बसा. या बसा. ठीक आहे.
जावई बापू. हे बघा आई, हे सगळं मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांनाच विचारलं तर बरं होईल. आणि हे सगळं का झालं, त्या अशा का वागल्या, त्यांच्यामुळे आमच्यात दुरावा का आला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्याच तुम्हाला देतील. कारण मला जे उत्तर मिळायचं होतं ते मिळून झाले. आणि तुम्ही मला का सांगताय त्या जे वागलेत ना ते सॉरी सॉरी ऐका ना जावई बापू, बघा, माफी नका मागू तुम्ही. तुमच्या रागाचं काही वाईट नाही वाटत हो. तुम्ही मला मुलासारखेच आहात. पण एकदा, फक्त एकदा तुम्ही वैदेहीशी बोला ना. तिला ना आता तुमच्या आदराची ना सगळ्यात जास्त गरज आहे. एकटी पडली होती, खऱ्याच्या खोट्याच्या नात्यांच्या गुंत्यांमध्ये ना पार अडकून बसली. हे बघा, थोडा वेळ, फक्त थोडा वेळ तुमचा राग आहे ना जरा बाजूला ठेवा आणि एकदा वैदूला ना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या परिस्थितीतून जाते ना फार भयंकर आहे हो. तुम्हाला त्याची कल्पना पण नाही यायची. हो, एवढी घट्ट तर मी पण नाहीये. तीच तिचा आधार आणि तिची सावली म्हणून उभी आहे. म्हणजे तुम्ही नेमकं काय आणि कशाबद्दल बोलताय? म्हणजे आता कसं सांगू तुम्हाला. वैदेचं वागणं तुम्हाला चुकीचं वाटत असेल. आई हे बघा,